अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे बघा. 4 वर्षीय चिमुकला रात्रभर अंगणवाडीत कोंडला गेला. खेळता खेळता खोलीत गेला आणि तिथेच झोप लागली. आणि नागपूरमधील ही धक्कादायक घटना आहे बघा. काय घडलं नागपूरमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. 4 वर्षीय चिमुकला रात्रभर अंगणवाडी केंद्रामध्ये कोंडला गेला बघा. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बोरकर लेआउट येथील अंगणवाडीत 4 वर्षीय चिमुकला रात्रभर कोंडला गेल्याची घटना समोर आलेली आहे. सुदैवाने तो सकाळी सुरक्षित अवस्थेत आढळून आला आहे. तर नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा. मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षीय चिमुकला संध्याकाळच्या सुमारास खेळत खेळत अंगणवाडीच्या मागील बाजूच्या खोलीत गेला. खेळता खेळता त्याला तिथे झोप लागली. दरम्यान अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शाळा बंद करताना सर्व खोल्यांची व्यवस्थित पाहणी न करता कुलूप लावले. त्यामुळे मुलगा आतच राहिला. कुटुंबियांची मात्र रात्रभर धावपळ झाली. सायंकाळी मुलगा घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. परिसरात चौकशी, नातेवाईकांकडे संपर्क अशा सर्व शक्यता पडताळूनही त्याचा पत्ता लागत नव्हता. परिस्थिती गंभीर बनल्याने कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी नियमानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने 7 पथके तयार केली. परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. अवतीभोवतीच्या भागात शोध मोहीम राबवण्यात आली. रात्रभर मुलाची शोधाशोध सुरू राहिली, परंतु तो मुलगा सापडला नाही. सकाळी अंगणवाडीचे कुलूप उघडले आणि अंगणवाडीचे कुलूप उघडण्यात आले असता आत वेगळे चित्र दिसले. मुलगा अंगणवाडीत सुरक्षित अवस्थेत आढळून आला. रात्रभर तो खोलीत अडकून होता. सुदैवाने त्याला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी शाळा व अंगणवाडी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलेला आहे. शाळा बंद करताना प्रत्येक खोलीची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असून अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारीचे आवाहन करण्यात आलेले आहे. खूपच महत्त्वाची अपडेट आणि माहिती आहे ताईंनो. अंगणवाडीमध्ये अशा पद्धतीने प्रकार घडणे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सेविका मदतनीस ताईंना एकच विनंती आहे की अंगणवाडीला कुलूप लावताना आपली अंगणवाडी व्यवस्थित चेक करून मगच कुलूप लावत चला. आता भरपूर अंगणवाड्या अशा आहेत की ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, म्हणजे तिथं भरवण्यात येत आहे. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशी घटना कोणत्याही अंगणवाडीमध्ये घडू नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.